नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे वैदेही आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या या चॅनलवरती. बऱ्याचदा काय होतं की महिलांना साडी नेसताना अशा प्रकारच्या काही चुका करतात आणि त्या चुकांमुळे त्यांचं साडीमध्ये आपलं अशा प्रकारे पोट दिसतं. जरी तुमचं पोट नसलं ना तरी पण ते साडीमध्ये दिसतं. तर याचं कारण काय आहे आणि तुम्ही कोणत्या चुका करताय हे मी आजच्या व्हिडिओमधून दाखवणार. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर सुरुवातीआधी आपण पेटीकोट विषयी बोलूया, जो आपण परकर घालणार आहोत त्या विषयावरती आपण बोलायचं आहे. तर काही जणी काय करतात बघा, अशा प्रकारे हा जो परकर असतो तो एकदम असा वरती घेतात, म्हणजे बेली बटनच्या एकदम वरती. तर असा जर का तुम्ही परकर एकदम वरती घेतला आणि साडी पण अशा प्रकारे वरती नेसला तर तुमच्या साडीमध्ये पोट दिसणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला परकर हा घालायचा नाही आहे. तर परकर जो असतो तो आपल्या बेली बटनच्या इथे, पण बेली बटनच्या थोडंसं वरती, जास्त पण नाही, थोडंसं वरती तुम्हाला घ्यायचं आहे. जर का तुमची हेवी साडी असेल तर काय होतं की हेवी साडीच्या ज्यावेळी निर्या आपण टक करतो ना त्यावेळी तो परकर खाली येतो. त्याच्यामुळे बेली बटनच्या थोडंसं वरती तुम्हाला घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर बघा, जो आपला रेग्युलर पेटीकोट असतो ना, म्हणजे जो परकर असतो त्याच्या काही चुन्या वगैरे मध्ये मध्ये पडलेल्या असतात. तर त्या चुन्या पडत असतील तर ते एक्स्ट्राचं जे फॅब्रिक असतं ते तुम्हाला सगळं पाठीमागे असं सेंटरला एकत्र करायचं आहे. याच्यामुळे कसं होतं की समोरून पूर्ण असं प्लेन असा आपला हा परकर आहे तो दिसतो. आणि बघा पाठीमागे इकडे मी सेंटरला या सगळ्या ज्या चुन्या आहेत त्या एकत्र अशा केलेल्या आहेत. तर याच पद्धतीने तुम्हाला हा परकर आहे तो घालायचा आहे. आता त्यानंतर साडी नेसण्यापूर्वी पहिल्यांदा जर का तुम्हाला साडीमध्ये हिल म्हणजे उंच चप्पल घालायचं असेल तर ते आधी घाला आणि त्याच्यानंतर साडी नेसायला सुरुवात करा. आता ही जी मी साडी घेतलेली आहे ना, ही साडी मी मिशोवरून मागवलेली आहे आणि खूप सुंदर अशी साडी रिसीव्ह झालेली आहे. जशी फोटोमध्ये होती त्याचप्रमाणे साडीचं फॅब्रिक अगदी सुंदर आहे आणि डिझाईन वगैरे, कलर कॉम्बिनेशन वगैरे खूप सुंदर आहे. तर ही साडी तुम्हाला बाय करायची असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देईन, तर नक्की तुम्ही बाय करू शकता. आता ना काही महिला करतात बघा, पहिली चूक काय करतात, अशा प्रकारे साडी पटकन टक करतात, म्हणजे पटकन अशी टक केल्यामुळे काय होतं की बघा, इथलं जे फॅब्रिक तुम्हाला बघत असाल तुम्ही, तर ते फॅब्रिक मध्ये मध्ये जाड दिसतंय आणि ते खराब असं दिसू शकतं. आणि त्याच्यानंतर तुम्ही जर का निराटक केला तर तिथून तुम्ही पोटाजवळ आणखी तुमचं पोट आहे ते जास्त दिसू शकतं. यासाठी ज्यावेळी तुम्ही साडी टक करायला सुरुवात करता त्यावेळी तुम्ही अशा प्रकारे फोल्ड करू शकता. म्हणजे आपला जो परकर आहे त्या परकरच्या लाईन मध्ये तुम्हाला तिथपर्यंत साडी फोल्ड करायची आहे आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे टक करून घ्यायची आहे. साडी ज्यावेळी तुम्ही टक करताना त्यावेळी काय करू शकता तुम्ही, जे अंगठा जो आपला आहे तो अंगठा त्यामध्ये असा दोन्ही हाताचे अंगठे टाकून अशा प्रकारे तुम्हाला फक्त असे हात फिरून घ्यायचे आहेत. याच्यामुळे काय होतं ना की पूर्ण जी साडी आहे ती तुमची जी टक केलेली आहे त्या ठिकाणी पूर्ण तुमची प्लेन दिसणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला अंगठ्याचा इथे वापर करायचा आहे. तर त्या पाठीमागून सुद्धा आपल्याला सेम त्याच पद्धतीने आपल्याला साडी टक करून घ्यायची आहे. तुम्ही समजा तुम्हाला साडी टक नीट करता येत नसेल तर तुम्हाला ही पद्धत वापरायची आहे, जशी मी आता व्हिडिओमध्ये दाखवत आहे ती पद्धत. नाही तर आपण नेहमीच्या पद्धतीने जरी साडी टक केला तरी काही हरकत नाही. फक्त साडी ही प्लेन दिसली पाहिजे, कुठेही जाडसर वगैरे असा भाग आपल्याला दिसता कामा नये, यासाठी साडी व्यवस्थित आपल्याला टक करून घ्यायची आहे. तर पहिली चूक काय आहे ही मी तुम्हाला सांगितलेली आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला इथे साडीचा पदर काढायचा आहे. साडीचा पदर काढताना बघा, साडीची जी बॉर्डर आहे ती खूप मोठी आहे. तर बऱ्याच जण इथे चुका करतात, मोठी बॉर्डर असली की तेवढ्या पद्धतीने तेवढीच मोठी प्लीट काढतात, तर ही चुकीची पद्धत आहे. प्लीट करताना तुम्हाला नेहमी डाव्या साईडने सुरुवात करायची आहे आणि अशा प्रकारे छोट्या प्लीट्स काढायच्या आहेत. जास्त मोठ्या नाही किंवा मीडियम साईज मध्ये तुम्ही प्लीट काढू शकता. आता ही जी पहिली प्लीट आपण काढलेली आहे ती आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी घ्यायची आहे, पण ती बाकीच्या ज्या आपण प्लीट्स काढणार आहोत त्या मात्र काढताना आपल्या पहिल्या प्लीटच्या मानाने लहान काढायच्या. तर इथे तुम्हाला एक ट्रिक सांगते. अशा पद्धतीने पहिली जी प्लीट आहे ती तुम्ही फोल्ड करू शकता, अशी फोल्ड करायची आणि त्याच्यानंतर आता ही जी प्लीट आपली तयार आहे तर तेवढ्याच बाकीच्या राहिलेल्या प्लीट्स आहेत त्या तुम्ही काढू शकता. म्हणजे ज्या बिगिनर्स आहेत त्यांच्यासाठी ही पद्धत अगदी सोपी आहे. म्हणजे तुम्हाला समजू शकेल की कुठचीही प्लीट यामुळे कशी बाहेर येणार नाही, आपली अगदी व्यवस्थित आपल्या सगळ्या ज्या प्लीट्स आहेत त्या येऊ शकतात. तर बिगिनर्ससाठी ही पद्धत आहे. पण तुम्हाला अगदी लक्षात आलं असेल तर तुम्ही पटकन पहिली प्लीट जेवढी तुम्हाला पाहिजे असेल तेवढी काढू शकता आणि राहिलेल्या ज्या प्लीट्स आहेत त्या पहिल्या प्लीटच्या मध्ये फक्त थोड्या छोट्या काढायच्या आहेत. म्हणजे काय होतं की काही ज्या बघा पदर आपण पिन केला ना की त्याच्यानंतर प्लीट्स आहेत त्या बाहेर येतात, तर त्या बाहेर येऊ नयेत यासाठी ही टीक आहे, जी तुम्हाला सोपी वाटेल पद्धत ती तुम्हाला इथे वापरायची आहे. आता इथे आपल्या पदराच्या प्लीट्स बघा, मी अगदी तुम्हाला जवळून दाखवत आहे. पहिली जी प्लीट आहे ती मोठी आहे आणि राहिलेल्या ज्या प्लीट्स आहेत त्या मी छोट्या काढलेल्या आहेत बघा.
तर एवढ्या तुम्ही प्लीट्स आहेत त्या काढू शकता. आता इथे पदराच्या प्लीट्स काढून झाल्या की त्याच्यानंतर पदर आपल्याला सेट करून घ्यायचा आहे. तर एक एक जी प्लीट आहे ती आपल्याला अशी प्रेस करत जायचं आहे आणि दुसऱ्या हाताने ती आपल्याला एकत्र अशी करत जायची आहे. तर पूर्ण जो पदर आहे तो आपल्याला अशाच पद्धतीने सेट करायचा आहे. आता इथे आपण काय करू शकतो, जेवढा पदर आपला सेट झालेला आहे त्या वेळी आपण त्या ठिकाणी आपल्याला एक क्लिप आहे ती लावायची आहे. इथे मी एक पिन लावलेली आहे. तुम्ही कुठचाही साडीचा क्लिप किंवा तात्पुरता तुम्हाला इथे क्लिप लावायचा असेल तरी लावू शकता. आता याच पद्धतीने आपल्याला पूर्ण हा जो पदर आहे तो सेट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही पदर सेट केलात ना तर तुमचा पदर व्यवस्थित अगदी राहतो, कुठचीही प्लेट बाहेर येत नाही, जसेच तसा पदर हा राहतो. तर आता बघत असाल तुम्ही स्क्रीनवरती की आपला पदर अगदी सगळा व्यवस्थित असा आलेला आहे. आता इथे पदराला आपल्याला पिन लावायची आहे. पदर आपण पाठीमागून फिरून घेतलेला नव्हता, त्याच्यामुळे काय करायचं आहे, समजा तुम्हाला अशा प्रकारे पदर फिरून घ्यायचा असेल तर एक जे साडीची टोक आहे म्हणजे जी बॉर्डर आहे साडीची ती अशा प्रकारे दुसऱ्या आपल्या डाव्या हातामध्ये घ्यायची आणि एका हाताने आपला पदर घ्यायचा आहे आणि तो आपल्या खांद्यामध्ये टाकायचा आहे. यामुळे काय होईल की कुठचीही बॉर्डर खालीवर होणार नाही आणि तुम्ही पटकन अगदी पदर जो आहे तो पाठीमागून फिरून घेऊ शकता. आता हे जे साडीच्या पदराचं जे टोक आहे ते जास्त फुलत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीने रोल करू शकता. रोल करून तो प्रेस करू शकता आणि ही पद्धती तुम्ही वापरू शकता किंवा थोडा वेळ पुरता अशा पद्धतीने हा रोल करून तिथे तुम्ही क्लिप लावू शकता. म्हणजे तुमच्या जे पदराच्या प्लीट्स आहेत त्या जास्त सरकणार नाही. त्यासाठी तुम्हाला ही पद्धत वापरायची आहे किंवा तुम्ही सेफ्टी पिन नंतर लावू शकता. तर तो कसा लावायचा आहे ते मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे. आता आपला पदर रेडी झालेला पदराला मी बघा खांद्याच्या पाठीमागे पिन लावलेली आहे. खांद्याच्या पाठीमागेच तुम्हाला पिन लावायची, अगदी जास्त पाठीमागे नाही, थोडंसं पाठीमागे लावायची आहे. त्यानंतर समोरच्या ज्या प्लेट्स आहेत त्या आपल्याला व्यवस्थित अशा प्रेस करून घ्यायच्या आहेत. बघा छोट्या छोट्या प्लेट्स काढल्यामुळे त्या सुंदरशा आलेल्या आहेत. आता इथे साईड फिटिंग करताना बऱ्याचदा महिला काय करतात बघा, ही जी साडीची बॉर्डर असते ती आपल्या पोटाच्या वरती अशी घेतात, म्हणजे आपलं पोट दिसता नाही साडीमध्ये यासाठी अशा पद्धतीने वरती घेतात. पण याच्यामुळे काय होतं की ह्या पद्धतीमुळे तुमचं पोट उलट आणखी दिसू लागतं. इथे बघत असाल मी तुम्हाला साईडने पण दाखवते, अशा पद्धतीने तुमचं पोट आणखी दिसू लागणार आहे. तर ही पद्धत तुम्हाला इथे वापरायची नाही आहे. तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय ते मी तुम्हाला दाखवते. यामध्ये पण ही चूक करतात बघा, अशा इथे ब्लाऊजला ज्यावेळी साडीची बॉर्डर आणि ब्लाऊज भरून पिन लावतात ना ते अगदी समोर लावतात. समोर तुम्हाला इथे पिन लावायची नाहीये, तर आपल्या हाताच्या या लाईन मध्ये त्या ठिकाणी आपल्याला ही पिन लावायची आहे. समोर जर पिन लावलात ना तर यामध्ये पण तुमचं पोट झाकलं जाईल, पण तुमचं पोट हे जास्त दिसू शकतं. यामुळे तुम्हाला हाताच्या लाईन मध्येच पिन आहे ती लावायची आहे. बघा इथे मी लावलेली आहे आणि त्याच्यानंतर आता ही जी बॉर्डर आपली आलेली आहे ती आपल्याला तिरकी घ्यायची आहे, पोटावरती घ्यायची नाही आहे. तर तिरकी बॉर्डर घ्यायची आहे. कशी घ्यायची ती मी आता तुम्हाला दाखवते. बघा अशी तिरकी घ्यायची आहे आणि इथे ज्यावेळी तुम्ही बॉर्डरला पिन लावता त्यावेळी बऱ्याचदा महिला चुका काय करतात की बेली बटनच्या इथे पिन लावतात. बेली बटनच्या इथे पिन लावायचे नाही. तर ज्यावेळी तुम्ही साईड फिटिंग करणार आहात त्यावेळी बेली बटनच्या थोडंसं राईट साईडलाच ही फिटिंग करायची आहे. आणि इथे बघा मी 2-3 अशा प्लेट्स काढलेल्या आहेत आणि बेली बटनच्या राईट साईडलाच मी त्या प्लेट्स काढल्या आणि तिथेच मी पिन लावणार आहे. पिन लावताना तुम्हाला आपला परकर जो आहे त्याला धरून हा जी पिन आहे ती आपल्याला लावायची आहे. इथे पिन लावून झालेली आपली साईड फिटिंग बघा व्यवस्थित अशी झालेली आहे. आणि आता बघा आपलं पोट हे फारसं काही दिसत नाही आहे. आता साईड फिटिंग झाली की त्याच्यानंतर काय करतात माहितीये का, चूक करतात, लगेच निऱ्या काढायला सुरुवात करतात. निऱ्या काढताना अगदी छोट्या छोट्या अशा निऱ्या काढल्या जातात, पटापट निऱ्या काढल्या जातात आणि त्या टक केल्या जातात. आता अशा पद्धतीने जर का तुम्ही निऱ्या काढून छोट्या छोट्या निऱ्या काढून त्याचा तो तुम्ही टक केलात तर हे तुमचं जे पोट आहे जे दिसत नसलं ना तरीही ते जास्त दिसू लागणार आहे. इथे बघत असाल तुम्ही, तुम्हाला दाखवत पण आहे की इथे आपण एकदम अशा पटकन निऱ्या काढल्या आणि टक केलं त्याच्यामुळे आपला पोटाचा भाग जो आहे तो असा फुगीर झाल्यासारखा दिसत आहे. तर ही पद्धत तुमची अगदी चुकीची आहे. ही पद्धत तुम्हाला इथे वापरायची नाहीये. तर निऱ्या काढताना सुद्धा त्या कशा पद्धतीने काढायच्या हे आता आपण पाहणार आहोत. तर मला आता दाखवते. तर इथे आता बघा साईड फिटिंगसाठी ज्यावेळी आपण प्लीट्स काढल्या त्यावेळी थोडासा जो साडीचा भाग आहे तो आपल्या राईट साईडला टक करायचा आहे आपल्याला, कारण की तो ज्या प्लीट्स काढलेल्या त्याचा भाग आहे. आणि त्याच्यानंतर आता इथे आपल्याला निऱ्या काढायच्या आहेत. निऱ्या तुम्हाला एकदम जवळ काढायच्या नाहीत. बऱ्याच महिलांना वाटतं की भरपूर निऱ्या काढल्या पाहिजेत. भरपूर निऱ्या काढण्याच्या नादात तुम्ही
पूर्ण साडीचं जे एक लुक असतो तो खराब करू शकता. तर यासाठी तुम्हाला निर्या काढताना अगदी मोठ्या नाहीत, मीडियम साईज मध्ये निर्या काढा. इथे बघत असाल तुम्ही निर्या काढल्यात. निर्या थोड्याशा श्रेक केल्या म्हणजे थोड्याशा हलवल्या सगळ्या निर्या आणि त्याच्यानंतर ह्या ज्या निर्या आहेत त्या एका पाठोपाठ एक अशा घ्यायच्या आणि त्याच्यानंतरच तुम्हाला त्या निर्या व्यवस्थितपणे टक करायच्या आहेत. समोरून पोटाकडचा जो भाग आहे तो पूर्ण प्लेन दिसेल अशा पद्धतीने तुम्हाला निर्या टक करायचे आहेत आणि आपल्या राईट साईडला जे फॅब्रिक साडीचं राहिलेलं असतं ते मी व्यवस्थितपणे टक केलेलं आहे. आता या निर्यांना मी इथे एक स्पिन लावलेली आहे. तुम्ही इथे कोणतेही पिन लावू शकता, पण जसं तुम्ही एक स्पिन लावलात तर त्या निर्या अगदी व्यवस्थितपणे तुमच्या राहू शकतात. आता निर्या आपल्याला व्यवस्थित सेट करूनही घ्यायच्या आहेत. याच्यासाठी मी अगदी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवत नाहीये, नाहीतर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. आणि आता इथे पदराच्या समजा ह्या प्लीट्स खूप फुलत असतील तर तुम्हाला इथे छोटी सेफ्टी पिन घ्यायची, एकदम छोटी सेफ्टी पिन घ्या आणि छोटेसे पद्धतीने म्हणजे ती पिन दिसता कामा नये अशा पद्धतीने तुम्हाला पिन लावायची आहे. इथे माझी पिन पण फारशी काही दिसत नाहीये. तर अशा पद्धतीने आपला पदर जो आहे तो आपण सेट केलेला आहे. अगदी व्यवस्थितपणे बघा पदर राहिलेला आहे. आणि आता इथे साईडने समजा आपला जो ब्लाऊज आहे, ब्लाऊज कटचा भाग आपला दिसत असेल पदराच्या खालून, तर तुम्ही काय करू शकता, 2 अशा प्लेट्स घ्यायच्या आहेत पदराच्या, अशा सरकून घ्या तुम्ही आणि त्या पदराच्या खाली लाईनला त्या ठिकाणी तुम्हाला एक पिन आहे ती लावायची. मी वरती अशी पिन लावून तुम्हाला दाखवते जेणेकरून तुम्हाला समजू शकेल. पण तुम्ही लावताना पिन आतल्या साईडनेच लावा म्हणजे ती दिसणारही नाही. तर अशा पद्धतीने आपल्या साईडने पण व्यवस्थित असं कव्हर करून घ्यायचं आहे. आणि ह्या ज्या प्लीट्स आहेत त्या थोड्याशा सरकलेल्या आहेत त्या आपल्याला परत एकदा व्यवस्थितपणे सेट करून घ्यायच्या आहेत. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने तुम्हाला साडी नेसायची आहे. या पद्धतीने तुम्ही साडी नेसला तर तुमचं साडीमध्ये फारसं पोट दिसणार नाही. आणि बघा बऱ्याच जे आपल्या साडीचं जे भाग आहे तो आपला कव्हरही झालेला आहे. तर ही साडी तुम्हाला बाय करायची असेल तर नक्की बाय करा. खूप सुंदर साडी आणि बऱ्याचदा ही साडी नेसलेली आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला नक्की सांगेल की ही साडी तुम्ही नक्की बाय करा. तर चला आता भेटूया पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा. बाय बाय.